शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6th सब्जेक्ट इंग्लिश 2.3 An invisible bench. Students, we are going to learn about an invisible bench. Invisible म्हणजे अदृश्य. Student, this is not only a lesson. This is also a play. Play म्हणजे नाटक. We can say it drama. You can play this game in your school or at home. In this play, Farooq, Ekta, Dinesh, Chanda, Beena, Aman, these are friends and they play this drama very interestingly. I read this drama, you try to understand it and do the actions. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Beena walks up to Aman. अमन स्टेजवर येतो आणि तिरपा होऊन जणू काही तो बेंचवर बसलाय असा बसतो. बीना नावाची मुलगीसुद्धा त्याच्याकडे येते. बीना सेज, व्हॉट आर यू डुईंग? काय करत आहेस तू? अमन सेज, आय एम सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच. मी या अदृश्य बेंचवर बसलो आहे. बीना, कॅन आय जॉईन यू? मी खेळू का हा खेळ? अमन, शुअर. अमन गेट्स अप, मूव्स टू वन साइड. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच वेन चंदा वॉक्स अप टू देम. अमन उभा राहतो, एका बाजूला सरकतो. अमन व बीना दोघेही त्या अदृश्य बाकावर बसतात. चंदा चालत त्यांच्याकडे येते. चंदा सेज, व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना, वी आर सिटिंग ऑन इनव्हिजिबल बेंच. आम्ही एका अदृश्य बाकावर बसलो आहोत आणि दोघंही अदृश्य बाकावर बसण्याची ॲक्टिंग करतात. चंदा, कॅन आय जॉईन यू? मी तुमच्याबरोबर येऊ का? अमन अँड बीना, शुअर, नक्की ये. अमन अँड बीना गेट अप, मूव टू वन साइड. ऑल देअर सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. अमन आणि बीना उठतात, एका बाजूला सर्व सरकतात. सर्व तिघेही त्या बेंचवर बसतात. तेवढ्यात दिनेश आणि एकता त्यांच्याकडे येतात. चंदा सेज, व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. चंदा सेज, कॅन आय जॉईन यू? मी पण येऊ का तो खेळ खेळायला? अमन अँड बीना, शुअर. अमन अँड बीना गेट अप, मूव टू वन साइड. ऑल थ्री सिट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. दिनेश अँड एकता, व्हॉट आर यू डुईंग गाईज? अमन, बीना अँड चंदा, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. दिनेश अँड एकता, कॅन वी जॉईन यू? आम्ही पण येऊ का खेळायला? अमन, बीना अँड चंदा, शुअर, नक्कीच. दे गेट अप, मूव अ लिटिल टू वन साइड. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. ते तिघे एका बाजूला सरकतात आणि हे दोघेही त्यांना जॉईन होतात. ही 5ही मुलं जणू काही बेंचवर बसलेत असे बसतात. फारूक वॉक्स टू स्टेज. फारूक नावाचा मुलगा स्टेजकडे येतो. फारूक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मित्रांनो, तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स, सगळी मुले एकदाच म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारूक, नो यू आरंट. नाही नाही, तुम्ही नाही बसलात. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर. आणि तो बेंच ओढल्याचं नाटक करतो. ऑल अदर्स, ओ नो. आणि बेंच ओढल्यावर जणू काही आपण पडलोत असं नाटक करून ते सगळे खाली पडतात.
अशा प्रकारचा हा खेळ आहे. तुम्हीसुद्धा हा खेळ अगदी आनंदाने खेळू शकता. सगळे बेंचवरून पडल्यावर फारुख म्हणतो, हा हा हा. अमन सेज दॅट लेट्स डू दॅट अगेन. चला आपण हा परत खेळ खेळूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साईड अँड देन सिट डाऊन अगेन. ती पहिली 5 मुलं परत वेगवेगळ्या पोझिशनमध्ये त्या बेंचवर बसल्याचं नाटक करतात. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. गाईज म्हणजे मित्रांनो. ऑल अदर्स सेज जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही या बेंचवर बसलोय. फारुख, नो यू आरंट. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. मी कालच तो बेंच बाजूला काढून घेतला आहे. अमन सेज, बट आय मूव्ड इट बॅक हिअर धिस मॉर्निंग. पण मी सकाळी आल्याबरोबर तो बेंच परत इकडे ओढून घेतला आहे. फारुख सेज, देन इट्स ऑल राईट. कॅन आय जॉईन यू. मग ठीक आहे, मी पण तुमच्याबरोबर येऊ का. अमन, शुअर. दे ऑल सीट डाऊन इन अ लाईन. ते सगळे बेंचवर एका रांगेत बसल्याचं नाटक करतात. फारुख, आय हॅव ॲन आयडिया. लेट्स स्टार्ट अगेन. गेट अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. ऑल अदर्स सिटिंग ऑन धिस बेंच. ते सर्वजण पुन्हा हा खेळ खेळायला सुरू करतात. फारुख सेज दॅट ओ नो, आय हॅव जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. अरे रे, मी आत्ताच या बेंचला रंग दिलाय. ऑल अदर्स, स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड्स. ही सर्व मुले उभी राहतात आणि त्यांच्या पाठीमागच्या बाजूला कलर लागला की नाही हे पाहण्याचं नाटक करतात. अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. चला आपण हा परत करूया. ऑल अदर्स, ओके. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. फारुख गेट्स अप, वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता एका अदृश्य बाकावर बसतात. फारुख उभा राहतो, दूर चालत जातो आणि पुन्हा परत येतो. अँड फारुख सेज, व्हॉट आर यू गाईज डुईंग. काय करत आहात मित्रांनो तुम्ही. ऑल अदर्स, सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावर बसलो आहोत. फारुख, ओ नो, आय हॅव जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. मी आत्ताच या बेंचला रंग दिला आहे. अमन, ओ दॅट्स ओके, वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट शूट्स ऑन. काही हरकत नाही, आम्ही रंगापासून बचाव करणारे कपडे घातले आहेत. ऑल स्टँड अप, अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. देन दे बिगॅन टू फोल्ड द इनविजिबल सूट्स. त्यांनी जाणीवपूर्वक रंगापासून बचाव करणारे कपडे घातले आहेत अशी ॲक्टिंग केली आणि ते कपडे काढून ठेवण्याचा व घड्या घालून ठेवण्याचा ड्रामा केला. आफ्टर दॅट फारुख सेज दॅट आय हॅव अनदर आयडिया. वॉक अवे अँड कम्स बॅक अगेन. या बरं परत आपण हा खेळ खेळूया. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. मित्रांनो तुम्ही काय करत आहात. ऑल अदर्स, वी आर मूव्हिंग धिस इनविजिबल बेंच. आम्ही हा अदृश्य बेंच सरकून ठेवत आहोत. फारुख, आय हर्ड दे आर सर्व्हिंग इनविजिबल केक इन दॅट हॉल देअर. अरे मी असं ऐकले की तिकडच्या खोलीमध्ये छान इनविजिबल केक खायला देणार आहेत. ऑल थ्रू डाऊन द इनविजिबल बेंच अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. फारुख फॉलोज. सगळेजण तो बेंच तसा सोडून देतात आणि हॉलकडे पळाल्याचं नाटक करतात. फारुखसुद्धा त्यांच्या पाठोपाठ पळतो. आवडलं का विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा खेळ. अतिशय सोपा आणि तुम्हाला वर्गात आणि घरी खेळता येण्यासारखा हा खेळ आहे. पुन्हा एकदा वाचा आणि तशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. नाव वी आर गोइंग टू लर्न डिफिकल्ट वर्ड्स फ्रॉम धिस
लेसन. इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य. जॉईन जोडणे. गाईस म्हणजे दोस्त किंवा मित्र. फिनिश म्हणजे संपवणे. पेंट म्हणजे रंग देणे. सर्व म्हणजे खायला देणे. रीड धिस लेसन अँड ट्राय टू इनॅक्ट. हा धडा वाचून तशी कृती करण्याचा प्रयत्न करा.